तिला महत्त्वाची बातमी आहे। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आज विधानसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला। मतदार यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला। त्यामुळे राजकीय वणव्याची ठिणगी पडली आहे। तसेच आगामी निवडणुकांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तुम्ही मत द्या नाही नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या आक्रमक भाषेत निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला। याच आरोपाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचा त्यांनी जोरदार समाचारही घेतला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू असून मतदार यादीत बनावट मतदार घुसवले जात आहेत, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी मेळाव्यातून केला। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा। निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे आगामी निवडणुका कधी होतील यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं। यावेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल। ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे। चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांना काय अर्थ आहे असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला। अशा प्रकारे होणाऱ्या निवडणुका हा मतदारांचा अपमान असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। अशा निवडणुका होणार आपल्या देशात? मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं? अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे। निवडणूक आयोगावर टीका केल्यावर सत्ताधारी का चिडतात याबाबत राज ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं। आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत। लागतंय ना कुठेतरी। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला। त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या गंभीर आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलंय। निवडणूक आयोग खोटी मतदार यादी असं बोंब मारायचा आहे, त्यांना किती हलवलं तरी ते हलणार नाहीत। ते अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारे मतदार यादीवर आक्षेप घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला आपण काय झोपा काढत होतात का? आपण संबंधित यंत्रणांकडे त्या ठिकाणी तक्रारी देत पाठपुरावा करायला हवाय। बैल गेला आणि झोपा केला। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत। सुप्रीम कोर्टानं त्या संदर्भात आदेश दिलेला आहे। मात्र राज ठाकरेंनी मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असा आक्रमक पवित्रा घेतलाय। परिणामी अनेक प्रश्न उपस्थित झालेत। मतदार याद्या कधीपर्यंत दुरुस्त होतील?
विरोधकांचं मतदार याद्यांवर समाधान कधी होईल आणि मग कधी निवडणुका होतील अशी प्रश्नांची मालिकाच आता निर्माण झाली आहे। या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत राजकीय गोंधळ सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।